जितेंद्र आव्हाड ने रोहित आर्य की मौत पर प्रतिक्रिया देते हुए कहा है कि उनसे जो भी किया गया वह गलत था, लेकिन समाज को यह भी सोचना चाहिए कि कोई व्यक्ति पैसे न मिलने की वजह से इतनी चरम स्थिति पर क्यों पहुंचता है। आव्हाड ने कहा है कि आर्य को 3 फुट की दूरी से गोली मारी गई, जबकि 4 पुलिसकर्मी अगर उसे पकड़ने की कोशिश करते तो उसे जिंदा पकड़ सकते थे। उन्होंने सवाल उठाया कि जब आर्यन के पास कोई हथियार या बम नहीं था तो क्या पुलिस मुठभेड़ जरूरी थी। उन्होंने उससे के चलते शोल कातित बताते हुए कहा कि यह शर्म की बात है कि एक ठेकेदार को अपने पैसों ना मिलने के कारण ऐसा कदम उठाना पड़ा। ते जाऊ द्या हो, ते जाऊ द्या हो, त्याला बिल मिळालं नाही ही 100% सत्य परिस्थिती, पण त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा। अनेक लोक आहेत जे महाराष्ट्रात अनेक जणांचे बिल थकले आहेत, जवळजवळ 90-1 लाख कोटी रुपयांची बिल थकलेली आहेत। कुठलाही धंदेवाईक हा लोकांकडून पैसे उधार घेतो, मार्केटमधून उचलतो आणि जर ते वेळेत मिळाले नाही तर तो त्याला डुबायचंच आहे, त्याला मारायचंच आहे। सरकारची अशी कामं करत असताना सरकारने यापुढे कुठेतरी बिल काढणे त्याची कागदपत्रे काढणं गरजेचं आहे। मात्र 2 धनादेश काढण्यात आलं होतं, ते सगळ्या गोष्टी सोडून द्यावं। त्यांनी कोणाची नावं घेतली ती महत्वाची आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्वाचं आहे, ते कोणाशी बोलत होता ते तपासणं महत्वाचं आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी पद्धत अवलंबली ही खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आलं। पण पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं, कदाचित ह्या प्रसंग उद्भवला नसता। असं की रोहित आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं होतं, ज्या पद्धतीने तो पुढे जात होता ते चुकीचं होतं, पण त्याच्यावरती पाळी का आली याचा विचारही समाजाने करणं खूप गरजेचं। बिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातोय हे शोभणारी गोष्ट नाही। आणि दुसरी गोष्ट, त्याला 3 फुटावरनं गोळी मारली। आरामात एखाद्या पोलिसांनी 4 पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असतील तर त्याला पकडूही शकले असते। हे शोकांतिक आहे की एखाद्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्यामुळे पाऊल उचलावं लागतं, अखेरीस त्याचा पोलीस चकमक, त्याच्या हातात काय हत्यार होतं, त्याच्याकडे काय बॉम्ब होता का काय, त्याच्याकडे काय होतं त्याच्याबद्दल कुठली स्पष्टता झालेली नाही। त्यांनी उचललेलं पाऊल अतिशय चुकीचं होतं, अतिशय चुकीचं। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पीएलसी स्वच्छता महामंडळ प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले आणि सरकारसोबत त्याचे अनेक पत्रकारितेत त्यांनी अगोदर माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे जे कारण पुढे येते लाजिरवाण आहे। म्हणजे सरकार आतापर्यंत 2-3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, 1 जणांनी आत्महत्या केली आणि हे दुसरं इतकं भयंकर प्रकरण झालं। म्हणजे पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदार ज्या लेवलला जात आहेत ते धोकादायक।